दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्या अन्वये आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 2 ची काय आपल्याला नेमकं अपेक्षित आहे आणि काय आपण करणार आहे हे आपण त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आपण 27 तारखेला बारामती आणि इंदापूर या दोन्ही तालुक्यातील सरपंच, त्यासोबतच आमचे ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, इतर विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी ह्या सर्वांनाच आपण त्या बैठकीला बोलवलं होतं। आणि त्या बैठकीमध्ये आपण ह्या पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती रूपरेषा आपण त्यामध्ये सांगितली होती। मूलतः हे जे आहे अभियान हे एकतर शेतकऱ्यांचे काही दैनंदिन प्रश्न आहेत ते सत्वर निकाली काढणे, ज्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात काही नवीन सुधारणा झालेल्या आहेत त्या सुधारणेच्या अनुषंगाने, त्या तरतुदींच्या अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करणे, त्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे आणि सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरीद्वारे सेवा पुरवणे, अशा विविध बाबी आहेत। त्यामध्ये आपण दोन्ही तालुक्यांमध्ये हे अभियान राबवत आहोत। ह्या अभियानामध्ये काटेवाडीमध्ये आपल्या ह्या बारामतीसाठी आपण काटेवाडी मंडळात ह्याचा शुभारंभ करतोय 7 तारखेला 7 मार्चला। तर इंदापूर तालुक्यामध्ये आपण इंदापूर सोबतच काटी या 2 गावांमध्ये आपण हे अभियान सुरू करणार आहोत। या अभियानाअंतर्गत जे आहे, एक तर काही सेवांमध्ये आपण तात्काळ तिथल्या तिथे लाभ देणार आहोत, तर काही मध्ये आपण त्यांचे अर्ज भरून घेऊन त्याला प्रोसेस करून लाभ देणार आहोत। ह्यात मूलतः काही गोष्टी ज्या आहेत ज्यात शासनाने वेगवेगळे सुधारणा केल्या आणि त्यामध्ये आपल्याला सातबाऱ्यावरच्या काही नोंदी कमी करणं वगैरे ह्याच्या बाबी होत्या। त्यात कुळ कायदा कलम 43 ची शर्त कमी करणे, म्हणजे कुळ कायदा कलम 43 च्या शर्त कमी करण्याबाबत शासनाने सुधारणा 2014 सालीच कायद्यात सुधारणा केली। आणि जर एखाद्या कुळाला मालक म्हणून पूर्वीच घोषित केलं असेल आणि तो मालक होऊन 10 वर्षाचा काळ लोटला असेल तरी सुद्धा त्याच्या जमिनीवर जर ती शर्त असेल तर ती शर्त कमी करायला त्याला विक्री परवानगीसाठी त्याला अडचण येते, कारण त्याच्यावरती शर्त होती। तर त्यामध्ये फक्त जी आकारणी असते सातबाऱ्यावरची त्या आकारणीच्या 40 पट रक्कम भरली की ती शर्त निघून जाते। आपण हा मागे एकदा ड्राईव्ह घेऊन ह्यात शर्त कमी केल्या, परंतु काही लोकांच्या शर्ती जमिनीवर अजून शर्ती तशाच आहेत। तर आपण ह्या सुमोटोसाठी आपण लोकांना ह्यामध्ये आपण गाव पातळीवर ह्या ज्या कुळकायद्याच्या जमिनी आहेत त्यांची आपण त्या खातेदारांची यादी तयार करतोय आणि त्या लोकांना कळवतोय की तुम्ही 40 पट रक्कम भरा, जेणेकरून ही शर्त जी आहे ती कमी करता येईल। दुसरं, जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सुद्धा आपण पूर्वी वारसांच्या जे मयत खातेदार आहेत त्यांच्या वारसांच्या नोंदी घेतल्या, परंतु केवळ वारसांच्याच नोंदी आपण घेणार नाही, तर काही गोष्टी ज्या शासनाने तगाईच्या कर्ज फार पूर्वीच माफ केलं, परंतु अजून काही सातबाऱ्यांवर तगाईच्या नोंदी तशाच आहेत, तर तो शास्ते आम्ही सुमोटो कमी करून त्या देणार आहोत। बंडिंग बोजे काही सातबाऱ्यांवर अजून तसेच आहेत जुने, ते बंडिंग बोजे पण शासनानेच पूर्वी शासन निर्णयान्वये ते कमी केलेले आहेत, तर ते आपण कमी करतोय। काही ठिकाणी नजरगहाण सावकारी कर्जाच्या जुन्या नोंदी आहेत, ज्याचा आता ते लोकही अस्तित्वात नाहीत किंवा फार पूर्वीच्या 1940 1950च्या नजरगहाणच्या नोंदी आहेत आणि ज्याला नजरगहाण दिलं तो किंवा मूळ मालक हे कुणीच अस्तित्वात नाहीत। तर ह्या सुद्धा नोंदी आपण कमी करण्यासाठी आपण त्या लोकांना त्यांचे जुने सातबारे जे आहेत, सातबारे उपलब्ध झाले, जुन्या फेरफार नोंदी असतील
तर स्टॅम्प पेपरवर त्याच्याकडनं लिहून घेतोय की भविष्यात जर नजरगहांची रक्कम मिळण्याबाबत जर तसं काही दावा झालाच तर मी ते भरण्याच्या अटीवर ही आपण नोंद जी आहे ती कमी करणार आहोत. पोटखराबच्या बऱ्याच ठिकाणी आपण पोटखराब वर्ग अ च्या ज्या आहेत, काही सातबाऱ्यांवर पोटखराबच्या वर्ग अ च्या नोंदी आहेत, काही अख्खे सातबारेच पोटखराबचे आहेत ज्याच्यावर आकारणीच नाही आणि त्या लोकांना मग नंतर पुढे कर्ज काढताना वगैरे अडचण येतात आणि काही पोटखराबच्या याच्यावर लागवडी लायक प्लस पोटखराब आहे, परंतु ती जी जमीन आहे ती लोकांनी आता लागवडी लायक केलेली आहे. तर त्या जमिनीचं पण आपण पोटखराबचं लागवडी लायक क्षेत्रामध्ये आपण ऑर्डर्स केल्यात. यापूर्वी आपण बारामती तालुक्यातल्या जवळपास 375 हेक्टर आणि इंदापूर तालुक्यातील 393 हेक्टर आपण लागवडी लायक केलेलं आहे. तर आणखीन काही तसे असतील तर ते सुद्धा आपण कमी करतोय. काही ठिकाणी गावांमध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमी आहे, पण स्मशानभूमीची सातबाऱ्यावर नोंद नाही. काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, त्या बांधकाम झालंय, परंतु त्या शाळांची नोंद सातबाऱ्यावर नाही. तर आपण ते सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपण त्यासाठीच इन्व्हॉल्व करतोय की जर तशा काही नोंदी असतील तर त्या आम्हाला कळवा, जेणेकरून आम्ही त्यांच्या नोंदी त्या ठिकाणी घेऊन टाकू. म्हणजे भविष्यात ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी निर्माण होणार नाहीत. याशिवाय एक लक्ष्मी मुक्ती योजना म्हणून एक आलेली आहे की पतीसोबत पत्नीचं नाव सुद्धा लावता येतं सातबाऱ्यावर जर त्यांनी अर्ज केला तर. तर तशा काही नोंदी असतील तर त्या सुद्धा आम्ही करणार आहोत. याशिवाय इतर संजय गांधी योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना म्हणजे श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना ह्यांच्या काही सामाजिक न्यायाच्या ज्या असतील त्या लोकांना सुद्धा आपण त्यांचे फॉर्म भरून घेऊन त्यांना लवकरात लवकर लाभ द्यायचं हे करतोय. दुसरी गोष्ट, तुकडेबंदीमध्ये शासनाने धोरण अवलंबलं आणि ज्या काही तुकड्याच्या नोंदी आहेत किंवा तुकड्याचे व्यवहार झाले आणि नंतर सातबाऱ्याच्या इतर अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या नोंदी तशाच आल्या लोकांच्या की ते फेरफार नामंजूर झाला आणि खातेदाराचं जे आहे ते नाव ते इतर अधिकारात नमूद ठेवलेलं आहे. तर त्या माणसाला सुद्धा भोगवटदार सदरी आणण्यासाठी काही सुधारणा त्यात केलेल्या आहेत. त्यामध्ये बेसिकली नगरपालिका नगरपंचायतीमध्ये हा कायदाच लागू होत नाही, परंतु तशा काही नोंदी असतील त्या सुद्धा आपण कमी करतोय. किंवा प्रारूप आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये जर ती जमीनच निवासी औद्योगिक किंवा वाणिज्यकरणासाठी असेल तर त्या सुद्धा नोंदीसाठी आपण ह्या लोकांच्या नोंदी इतर अधिकारातल्या कमी करून त्यांना आपण मालकी सदरी घेतोय. याशिवाय आणखीन एक महत्वाची आहे की शेत आणि पाणंद रस्ते. तर त्यासाठी आपण यापूर्वी पण एकदा सर्व सरपंच आणि दोन्ही तालुक्याचे सर्व सरपंच यांचं आपण एक शिबिर ठेवलं होतं आणि त्यानुसार मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचं आपण त्यांना सांगितलं होतं. तर ह्यामध्ये मुख्यत्वे करून जे रस्ते गाव नकाशावर आहेत आणि गाव नकाशावर नाहीत तर त्या रस्त्यांचं आपण जर ते ग्रामीण रस्ते नसतील, कुठेही नोटिफाय झालेले रस्ते नसतील, ते शेत रस्ते आणि पाणंद रस्ते असतील तर त्यासाठीची ग्रामपंचायतीकडून आपल्याला यादी येईल, ती उपविभागीय स्तरीय समितीवर त्याची मान्यता होईल, ती जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल, जिल्हाधिकारी समितीवर मान्यता होऊन त्याला शासनाच्या काही योजनांमधून शिवाय CSR मधनं अशा विविध योजनांमधून ह्या रस्ता जो आहे हा रस्ता बळकटीकरण केलं जाईल. हे डांबरीकरण होणार नाही पण मुरमीकरण वगैरे केलं जाईल. त्यामध्ये पूल होणार नाही पण आपण जे कल्वर्ट आहेत पाईप टाकून तर ते आपल्याला करता येतील. तर ही सुद्धा एक चांगली योजना आहे. त्या अनुषंगाने आपण 14 डिसेंबरचा हा GR आहे आणि त्यानंतर आपण यांची एक बैठक सुद्धा पूर्वी झालेली आहे. तर हे पण यामध्ये घेता येईल. तर त्यावेळेस आपण आव्हान हेच केलेलं आहे सरपंचांना की जर जेथं वाद नाहीत ते रस्ते प्रथमतः घ्या, जेणेकरून तात्काळ त्याला मंजुरी देता येईल. त्यामध्ये धोरण असं आहे की ज्या ठिकाणी 25 किलोमीटरचे एकत्रित रस्ते आहेत, ते 25 किलोमीटरच्या एकत्रित रस्ते एकाच मंडळातील असतील किंवा लगतच्या मंडळातील असतील तर ते एकच कॉन्ट्रॅक्टर करू शकेल आणि त्यामध्ये शासनाने एक टाईप
एस्टिमेट सारखंच केलेलं आहे की इतक्या किलोमीटरसाठी एवढा खर्च येईल. त्यात त्याने सगळं त्याची मशिनरी लावायची. या योजनेसाठी गौण सुद्धा माफ आहे. म्हणजे गौण खनिजची रॉयल्टी ह्या योजनेसाठी लागणार नाही. तर ही एक चांगली योजना आहे. प्रलंबित फेरफारांच्या बाबतीत आपण प्रलंबित फेरफार कुणाचे असतील तर ते निकाली काढतोय. विवादग्रस्त फेरफार आहेत ते सुद्धा आपण लवकरात लवकर निकाल द्यायचा प्रयत्न करतोय. पूर्वीच्या फेरफाराच्या निर्गती आणि आत्ताच्या फेरफाराच्या निर्गतीमध्ये बराच फरक पडलेला. जवळपास आपण जे बिना तक्रार अनरजिस्टर्ड सेल डीडचे फेरफार आहेत ते बारामतीमध्ये साधारणतः आपण 17व्या दिवशी निकाली काढतोय जर त्यात कुठलीही तक्रार नसेल, आणि इंदापूरमध्ये ते 18व्या दिवशी निकाली निघतात. पण त्यापेक्षा सुद्धा हे कमी करण्याच्या सूचना ज्या आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांच्या आहेत. अकृषक तरतुदीची एक नवीन सुधारणा जी झालेली आहे त्यानुसार अकृषक तरतुदीचं जे कलम 42 आहे, 42 अ ब क ड वगैरे सगळ्या ह्या तरतुदी ज्या आहेत त्या रद्द केलेल्या आहेत. तर यामध्ये बेसिकली आता एनए टॅक्स हा आकारला जाणार नाही, परंतु जे काही अर्ज लोक एनए साठी करतील तर त्यांना आपण अधिमूल्य आकारणार आहोत आणि त्यांचं एनएचं जे आहे ते एनए त्यांचं वेगळा आदेश त्याला लागणार नाही. जी विकसन परवानगी असेल, विकासाची परवानगी असेल तीच एनएची ग्राह्य धरली जाईल. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण लोकांमध्ये करतोय. आणि त्यात अधिमूल्याचे दर जे आहेत ते 1000 चौरस मीटर पर्यंत 0.1%, 1000 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटर, 1001 ते 4000 चौरस मीटर पर्यंत 0.25% आणि 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त असतील तर 0.5%. ह्या अनुषंगाने ते आपण दराची आकारणी करतोय. तर ह्या सगळ्या योजनांसोबतच आपण इतर सुद्धा डिपार्टमेंटला ह्यामध्ये इन्व्हॉल्व करतोय. आमचा पुरवठा विभाग असेल, पुरवठा विभागाच्या पण बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतात की आम्हाला रेशन कार्ड नाही आहेत, काहींची नावं कमी करायची वाढवायची, तर ते सुद्धा आपण ह्यामध्ये घेतोय. सोबतच इतर डिपार्टमेंट MSC DCL वगैरे ह्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सर्वच ग्रामपंचायतचे असतील तर ग्रामपंचायतच्या काही योजना आहेत त्या सुद्धा करतोय. बेसिकली यामध्ये आपण आयुष्यमान कार्ड सुद्धा देण्यासाठी आपण वेगळे त्या ठिकाणी काउंटर्स ठेवणार आहोत. त्याशिवाय ॲग्रिस्टॅक जी योजना आहे शासनाची ती, PM किसानच्या लाभार्थ्यांचे काही असतील ते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी ठेवतोय आणि लोकांना जास्तीत जास्त या ठिकाणी लाभ देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर 7 तारखेला आपलं पहिलं शिबिर आहे ते काटेवाडीमध्ये आहे आणि इंदापूर आणि काटीमध्ये आहे. आणि मग त्यानंतर पुढचे जे आहेत ते शिरसुफळमध्ये आपण 14 तारखेला घेतोय बारामतीत. त्यानंतर करंजेपूरला 20 तारखेला, पंधरेला 27 तारखेला, वडगाव निंबाळकर जे आहे ते 3 एप्रिल रोजी, सुप्यामध्ये 10 एप्रिलला, अशा रीतीने आपण लोणी भापकर 17 एप्रिल, त्यानंतर बारामतीला आहे ते 8 मेला, माळेगाव बुद्रुक 15 मेला आणि उंडोडी कप 22 मेला. अशा पद्धतीने आपण हे जे आहे सगळ्या योजना ही जी आहे ते राबवतोय. आणि त्या अनुषंगाने तुम्हालाही सर्वांना विनंती की ह्या योजनेची प्रसिद्धी द्या. बहुसंख्य लोकांचं हे असतं की नेमकं सातबाऱ्यावर बऱ्याच काही नोंदी असतात जे त्यांना पण कळत नाहीत. पण जेव्हा कधी बँकेत जातात तेव्हा त्यांना सांगितलं तर ही नोंद कमी करू ना, तर तुमचं प्रोसेस करतो, ही नोंद कमी करा. बरीच लोक माझ्याकडे कुळ कायदा कलम 43चा सातबारा असतो आणि येतात की आम्हाला बँक म्हणते की प्रांतांची NOC आणा. कुळ कायद्याची जर त्यात असेल, त्याला 10 वर्ष पूर्ण झाले असतील तर हार्डली त्याला सातबाऱ्यावरच्या आकारणी असते. काही ठिकाणी 1 रुपये, 2 रुपये, 4 रुपये, 10 रुपये जास्तीत जास्त, त्याच्या 40 पट. म्हणजे 1 रुपया असेल तर 40 रुपयाचं चलन भरलं तर त्याची शर्त निघून जाते. परंतु त्यासाठी ते लोक सगळीजण वेगवेगळ्या कार्यालयाचे तलाठ्याकडे जा, तहसीलदारांकडे जा, तर ते न होता जर एवढं केलं तर त्या शर्ती कमी होतील. त्यामुळं
ह्या छोट्या छोट्या बाबी आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना निष्कारण अडचणी निर्माण होतात. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच माननीय महसूल मंत्र्यांचं विशेषतः ह्यात फार लक्ष आहे की ही योजना जी आहे ती लोकांपर्यंत तुम्ही जा. नॉट एक्सपेक्टेड की लोकांनी तुमच्यापर्यंत यावं, तुम्ही लोकांपर्यंत जा आणि ह्यांची कामं जी प्रलंबित आहेत ती करून द्या. यासाठी आपण हे अभियान राबवत आहोत.